त्याची म्हणून त्याला चिबट नाही अजून कसला. आज आपण करमाळा तालुक्यातील कंदर ह्या ठिकाणी आलेलो आहे. येथील आपले प्रगतशील शेतकरी आपण आज प्लॉटवरती त्यांनी जे रोवर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी ह्या कांद्या पिकाला कधी वापरली आणि त्याचे काय फायदे झाले आपण दादाच्या माध्यमातून जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. नाव भगवान प्रल्हाद गरड, ओके. गाव कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ठीक आहे. आपण ह्या कांद्या पिकासाठी आपलं रोवर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी कधी वापरली? ही वापरली कांद्याला एक 20 ते 22 दिवसापासून चालू केली. ओके. म्हणजे कांदा 20 ते 22 दिवसाचा होता आपला. आता किती दिवसात झालेला आहे? आता झालाय कांदा ही 3.5 महिन्याचा. 3.5 महिन्याचा. सर, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो ह्या म्हणजे कांद्या पिकाला? भरपूर फरक वाटतोय. ओके. म्हणजे काय दुसरा बेसळ डोस नाही, काय नाही. ओके. कोणतेही म्हणजे दुकानातलं कोणतेही बेसळ वगैरे आपण काही वापरलेलं नाही? काही सुद्धा वापरलेलं नाही. ओके. उंची काय सांगू शकता तुम्ही ह्याची आता? उंची साधारण मला वाटतं आता कांद्याची तरी 3-3.5 फूट उंची असेल. ओके. 3-3.5 फूट उंची. ओके. म्हणजे कंबरपर्यंत आपल्याला जवळजवळ ते कमरपतोर कांदा गेलेला पाहता. किती एकराचा प्लॉट आहे आपला? 2.5 एकराचा प्लॉट आहे. 2.5 एकराचा प्लॉट आहे. आणि किती वेळा आपण हे टेक्नॉलॉजी वापरली ह्या प्लॉटला? ह्या प्लॉटला 2 वेळा वापरली. 2 वेळा आपण वापरले. तसे 4 वेळा झाले, पण म्हणजे प्रोडक्ट आपलं 2 ग्रोथर वेळा आपलं खाली सोडून झालेलं आहे आणि रोवर 2 वेळा खाली सोडून 2 वेळा स्प्रे झालेला आहे आपला. ओके. आपल्याला ह्याच्यावर काय रोगराई वगैरे काय दिसतंय का आपल्या ह्याच्यावर? सुद्धा नाही. रोगराई हां, थ्रिप्स काय म्हणते तसला थ्रिप्स चालतं. ओके. ओके. ते सुद्धा गेलं थ्रिप्स याने. थ्रिप्स पण गेलेलं आहे. आणि दादा तुम्हाला याची काळुकी कशी वाटते? पात वगैरे कशी वाटते? भरपूर आहे ना. बरं बोले सर, कसं वाटते प्लॉट? काय हे जबरदस्त. कमरेच्या आसपास टोटल जरी पात आपण बघितलं आणि त्याची जाडी सुद्धा चांगली. खूप टाकलेला कांदा आहे, ती काय असा लावलेला बी कांदा नाही. किती दाट आहे. बरोबर आहे की. सुद्धा काळ की प्रचंड आहे आणि अगणित उत्पादन निघणार आहे. म्हणजे कोणताही रोग पण नाही, उंची पण तुम्ही पाहू शकताय. दुकानातलं कोणतंही खत वापरलेलं नाही आणि कीटकनाशक वगैरे सुद्धा नाही. म्हणजे कीटकनाशक पण आपलं नाशिक पहिल्यांदा आपलं निवारण तणनाशक मारलेलं पहिलं. ओके. तणनाशक मारलं की तुमचं औषध चालू केलं.